नमस्कार. तुमच्या आवडत्या ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली 2.0 ने तन्वीची म्हणजेच प्रियाची चांगलीच वाट लावली आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर तन्वी आता अश्विनच्या हातून या बोलावलेल्या लोकांना तर पैसे वाटत असते. तर तेवढ्यातच सायली तिला बोलते की प्रिया, तू हे सगळं काही सदा महिन्याला पैसे देतेस, हे झाकण्यासाठी करतेस ना हे सगळं काही. तितक्यात आता अश्विन बोलतो की सायली वहिनी, तन्वी सदा आणि महिन्याला पैसे देते हे मला आधीपासूनच माहीत आहे. आता त्यांना पैशाची गरज होती, ते गरीब आहेत म्हणूनच तन्वी त्यांना मदत करतीये. आता हे ऐकल्यावर सायली आणि अर्जुन मात्र एकमेकांकडे पाहतात आणि खरं तर त्यांना देखील आश्चर्य वाटतं की अश्विनला हे माहीत असून देखील अश्विन कधी कसंच काही बोलला नाही. त्यावर सायली बोलते की आणि तुम्हाला हे सगळं माहीत असून देखील तुम्ही काहीच बोलला नाहीत. त्यावर अश्विन पुढे बोलतो की त्यात काय बोलायचं आहे. तन्वी कितीतरी महिने झाले या गरीब लोकांना पैसे देतीये, तसेच ती सदा महिन्याला देखील पैसे देतीये, त्यांची देखील मदत करतीये. त्यात बोलण्यासारखं किंवा सांगण्यासारखं काय आहे बरं. तेवढ्यातच आता तन्वी बोलते की खरं तर ही गोष्ट कोणाला देखील माहीत नव्हती. इतके दिवस मी या लोकांना मदत करते हे अश्विनला देखील माहीत नव्हती. सायली, अर्जुन, यामध्ये तुमची काही एक चूक नाही आहे. खरं तर नाही, मला माहीत आहे हे तुम्हाला पटणार नाही आणि म्हणूनच मी इतके दिवस ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली, अगदी अश्विन पासून देखील. पण आज अचानक अश्विन असा चेहरा पाडून अस्वस्थ असा घरी आला. खरं तर हॉस्पिटलमध्ये एका गरीब माणसाने त्याच्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी अश्विनच्या बॅगेतून पैसे चोरायचा प्रयत्न केला आणि हे सगळं पाहून अश्विन खूप अस्वस्थ होता. म्हणून मग मी ही गोष्ट अश्विनला सांगितली की जेणेकरून त्याला कळावं की आपण ह्या अशा माणसांना खूप आधीपासूनच मदत करतोय म्हणून. आता अश्विन लगेच पुढे बोलतो की तन्वी, अगं बस, त्यांना एवढं काही सांगत बसू नकोस, त्यांना हे पटणार देखील नाहीये. त्यावर आता तन्वी त्याला बोलते की हो, तू दे ना, या लोकांना पैसे दे. आणि आता अश्विन परत त्याच्या हातात असलेले ते लिफाफे त्या आलेल्या लोकांमध्ये वाटत असतो. तर खरं तर सायली आणि अर्जुनला आता आश्चर्य वाटत असतं की ही सगळं सरळ सरळ खोटं बोलतीये आणि ही सदा महिन्याला पैसे देतीये, यावर झाकण घालण्यासाठी, हे लपवण्यासाठी आता अश्विनचा वापर करून ती आता इथे सगळं नाटक करतीये. तरी देखील अश्विन कसा काय तिच्यावर विश्वास ठेवतोय वगैरे. तर सायली तिला पुढे बोलते की प्रिया, पण या सगळ्यामध्ये ना एकच गोष्ट चांगली होतीये, ती म्हणजे तू अश्विन भाऊजींच्या हातून या सगळ्या लोकांना पैसे देतीयेस, त्यांच्या हातून पुण्य करवून घेतीयेस म्हणून. आणि आता ते लोक पण पैसे घेतल्यानंतर तिथून निघून जातात. तर त्यानंतर तन्वी आणि अश्विन देखील आता घरामध्ये निघून जातात. तर सायली आणि अर्जुन मात्र अजूनही तिथेच असतात. तर आता सायली बोलते की हा सगळा खोटारडेपणा आहे वगैरे. त्यावर अर्जुन बोलतो की हो, आपल्याला तर माहिती आहे हा सगळा खोटारडेपणाच आहे, पण हा उघड कसा करायचा. त्यावर आता सायलीला आयडिया सुचते आणि सायली बोलते की नाही, आता तिने हा जो काही खोटारडेपणा केलाय, नाटक केलंय, त्यासाठी तिला शिक्षा तर मिळायलाच हवी आहे. त्यावर अर्जुनही लगेच मिश्किलपणे बोलतो, ओ म्हणजे आता सायली 2.0 जागी झालीये आणि ती तन्वीला शिक्षा करणार आहे. तर आता अर्जुन तिला विचारतो की नक्की काय करणार आहेस तू. त्यावर सायली बोलते की पाहाच तुम्ही मी काय करते. आणि आता सायली तिथून निघून जाते. खरं तर आता सायली ते तन्वीने जे काही लोक बोलवलेले असतात त्यांना आता परत घेऊन येते घरामध्ये. तर अर्जुन मात्र स्वतःशीच बडबडत असतो की तन्वी, आता तुला सायली 2.0 पासून कोणीही वाचवू शकत नाही. ऑल द बेस्ट. तर इकडे तन्वी आणि अश्विन आता घरामध्ये आलेत. तर अश्विन मात्र तन्वीला बोलतो की तू ना एकदम कमाल पोरगी आहेस हा. म्हणजे कधी कधी इतकं वेड्यासारखं वागतेस ना तू, आणि कधी कधी इतकं शहाण्यासारखं वागतेस, म्हणजे स्वतःचं सोडून दुसऱ्यांचा विचार करतेस तू. मला मात्र याचं भारी कौतुक वाटतं हं. आणि तेवढ्यातच आता तिथे विमल, कल्पना आणि पूर्णा आजी येते. तर आता अश्विन लगेच बोलतो, मम्मा, पूर्णा आजी, अगं आज तन्वीने काय केलं माहिती आहे का तुम्हाला. आता तो पुढे काही सांगणार तेवढ्यातच तन्वी बोलते, अश्विन,
अरे नको सांगूस यांना. ते म्हणतात ना, की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला देखील कळता कामा नये. म्हणून म्हणून म्हणते, की नको सांगू. आणि ती अश्विनला खुणावतच असते असं. तर पूर्ण आजी आणि कल्पना मात्र विचार करत असतात, की हिने काय एवढं पुण्य केलंय, की आम्हाला सांगायचं नाहीये. तर तेवढ्यातच सायली आणि अर्जुनही घरात येतात आणि सायली बोलते, की "असं कसं? तू एवढं पुण्याचं काम केलंयस म्हणजे घरात सर्वांना कळायला हवंय ना ही गोष्ट." आणि आता सायली सगळ्यांना सांगते, की "पूर्ण आजी, आई, तुम्हाला माहित आहे का? प्रियाने आज गरीब लोकांना पैसे वाटले अश्विन भाऊजींच्या हातून आणि गेले कित्येक महिने झाले प्रिया अशा घर नसलेल्या बेघर लोकांना, गरजू लोकांना पैशांची मदत करतीये." आता हे ऐकून तर पूर्णाजी आणि कल्पनाला मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यावर कल्पना बोलते, "तन्वी, तू जर खरंच हे असं केलं असेल ना, तर आम्हाला तुझा अभिमान वाटतोय हं." त्यावर आता तन्वी देखील खरंच खुश झाली आहे आणि तिला देखील असंच वाटतंय, की आता हे सगळे माझ्या नाटकाला फसलेत वगैरे. त्यावर आता सायली पुढे बोलते, की "एकच मिनिट हं." आणि ती आवाज देते, "दादा, ताई, घरात या बरं." त्यावर आता ते लोकं घरात येतात. तर कल्पना विचारते, की "सायली अगं, हे सगळे कोण लोकं आहेत?" त्यावर सायली सांगते, की "याच लोकांना तर तन्वीने मदत केली आहे." त्यावर तन्वी बोलते, की "हो, पण मी यांना पैसे देऊन पाठवलं होतं ना. तू यांना परत का घेऊन आलीस?" त्यावर सायली बोलते, की "अगं, तुझी चूक सुधारण्यासाठी, तुझं प्रायश्चित्त करण्यासाठी." त्यावर आता खरं तर कोणालाच काही कळत नाही, की सायली असं काय बोलतीये. त्यावर तन्वी विचारते, की "म्हणजे नक्की काय बोलतेस तू? मला काहीच कळत नाहीये." त्यावर सायली तिला बोलते, की "तुला आठवतंय का? नाही म्हणजे तू जेव्हा अश्विन भाऊजींसोबत लग्न करून या घरामध्ये आली होतीस, तेव्हा मी देखील अशाच गरजू लोकांना बोलावलं होतं आणि तेव्हा तू त्यांच्याशी काय वागली होतीस आठवतंय का तू?" आता मात्र तन्वीला आणि सगळ्यांनाच तो प्रसंग आठवायला लागतो. तर ही तन्वी जेव्हा अश्विनसोबत लग्न करून घरात येते, तेव्हा आता सायलीने गरजू लोकांना बोलवून त्यांचं पाद्यपूजन वगैरे करून त्यांच्यासाठी जेवण दिलेलं असतं. तर ही तन्वी मात्र खराब झालेलं जेवण त्यांना त्या जेवणाच्या पॅकिंगमध्ये देते आणि तसंच ते दरवाजातून जाताना तिथे काचा देखील पसरवते आणि त्या काचांमुळे त्या माणसांना खरं तर त्रास होतो. तर आता सायली जेव्हा तिला जाब विचारते, की "या आपल्या घरातील ग्लासच्या काचा आहेत, या इथे कोणी टाकल्या?" तर तन्वी उलट तिलाच बोलते, की "तूच केलं असेल हे सगळं काही." त्यावर सायलीच्या लक्षात येतं आणि सायली बोलते, की "तूच काचेचा ग्लास घेऊन बसली होतीस आणि तुझ्या हाताला देखील काच लागली आहे. हा काचेचा ग्लास फोडतानाच तुझ्या हाताला काच लागली असणार आहे वगैरे." तर आता तन्वीला हे सगळं काही आठवतं आणि तन्वी बोलते, की "हो, नाही मला मान्य आहे, तेव्हा मी खूप चुकीचं वागले होते." त्यावर सायली बोलते, की "हो ना, तुला देखील तुझी चूक कळाली आहे ना, मग तुझ्या त्याच चुकीचं प्रायश्चित्त म्हणून आज तू तुझ्या हाताने जेवण बनवून या सगळ्यांना जेवू घाल." तसंही पूर्णा आजी बोलतेच ना, की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे म्हणून. त्यावर पूर्णा आजी देखील बोलते, "हो, हो, बरोबर आहे." त्यावर अर्जुन देखील ते सगळ्या माणसांना बोलतो त्या, "आज तुम्ही इथेच अगदी पोटभर जेवण करून जायचंय हं." त्यावर अश्विन देखील आता लगेच तन्वीला बोलतो, की "तन्वी, एकदम बरोबर आहे. ते जे काही सांगतायत ना, सगळं कर. लगेच तयारीला लाग आणि मला तुझ्यावर एकदम विश्वास आहे, की तू सगळं काही व्यवस्थितच करशील म्हणून." आता तन्वीला मात्र जाम टेन्शन आलंय, की एवढ्या सगळ्या माणसांसाठी स्वयंपाक करायचा आहे. तर पूर्ण आजी लगेच बोलते, की "अगं, तू पाहत काय उभी राहिली आहेस? जा, जा, पटकन तयारीला लाग." आणि तेवढ्यातच कल्पना देखील बोलते, की "तन्वी, तू ना खिचडी भात बनव. नाही, लवकर बनेल ना." आता विमलही लगेच बोलते, की "तन्वी ताई, तुम्हाला काही पाहिजे असेल तर मला सांगा हं, मी काढून देते." आणि आता विमल देखील तन्वीसोबत किचनमध्ये येते. तर खरं तर तन्वीला काही एक सापडत नसतं. आता विमल तिला भांडे, तांदूळ, डाळी वगैरे सगळं काही कुठे आहे, काय घ्यायचंय हे सगळं काही दाखवत असते. तर तेवढ्यातच कल्पना बोलते, की "विमल, अगं तू कशाला लुडबुड करतीयेस बरं तिथे? ते तन्वीचं पुण्य आहे ना, तिचं पुण्य तिला घेऊ देत की. तू का लुडबुड करतीयेस? चल तू बाहेर ये बरं."
त्यावर विमल देखील बोलते, हो बरोबर आहे, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. तन्वीताई, मी देखील आता इथे लुडबुड नाही करणार हं, मी जाते बाहेर. आता खरं तर तन्वी विमलला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण विमल काही थांबत नाही. तर विमल आता बाहेर आल्यानंतर कल्पना तिच्या कानामध्ये तिला काहीतरी सांगते आणि त्यानंतर विमल तिथून निघून जाते. आता खरं तर तन्वीला काहीच सुचत नाहीये की आता काय करू, कसा बनवू खिचडी भात वगैरे. तर सायली पूर्ण आजीला खुणावते आणि पूर्ण आजी मात्र लगेच तन्वीला ऑर्डर देते, अगं हात चालव जरा, पटापट आवर. ते माणसं किती भुकेलेली आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय ते भुका लागल्या आहेत त्यांना, आवर पटापट. आणि आता तन्वी आता सगळ्यांसाठी मसाले भात बनवते तिथे. तर इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमाने आता तन्वीच्या सगळ्या लहानपणीचे खेळणे वगैरे वस्तू वगैरे काढलेल्या असतात. तिचा लहानपणीचा फोटो पाहत ती बसलेली असते आणि तिला तन्वीच्या लहानपणीच्या एक एक आठवणी आता आठवत असतात. तर तेवढ्यातच सुमन तिथे येते आणि विचारते की वहिनी, हे काय, तुम्ही आज तन्वीच्या सगळ्या लहानपणीच्या वस्तू का काढल्या आहेत? त्यावर प्रतिमा सांगते की हा तन्वीचा लहानपणीचा फोटो पाहिला ना की आपोआप मनामध्ये माया प्रेम दाटून येतं. पण तोच हा तिचा आत्ताचा फोटो जर पाहिला ना, मग मात्र मला असं काहीच वाटत नाही. त्यावर आता सुमन बोलते की कदाचित तिच्या खोटारडेपणामुळे, नाटकांमुळे तुम्हाला असं वाटत असेल. त्यावर प्रतिमा सांगते की नाही, जेव्हा मी या घरामध्ये पहिल्यांदा आले ना तेव्हा मला काही एक आठवत नव्हतं, पण तरी देखील रविराजांबद्दल मला आदर वाटायचा. तन्वी देखील होतीच की इथे, पण तरी देखील मला तन्वीबद्दल ते प्रेम, तो जिव्हाळा कधीच वाटला नाही. असं का झालं असेल बरं? त्यावर आता सुमन प्रतिमाला समजावण्याचा प्रयत्न करते की वहिनी, तन्वीच्या मनामध्ये देखील कुठे तुमच्याबद्दल प्रेम आहे बरं. नाही, तसं असतं तर ती तुम्हाला रक्त देण्यासाठी वेळेवर नसती का आली हॉस्पिटलमध्ये? त्यावर आता प्रतिमा सुमनला सांगते की काही नाती अशीच असतात, जिथे नातं असतं ना तिथे ओढ कायमच असते. आता हे ऐकल्यावर सुमनही बोलते की हो बरोबर आहे तुमचं, नातं आहे म्हणजे ओढ असणारच. आणि ती प्रतिमाला बोलते की मला ना मंदिरात जावंसं वाटतंय, मी जाऊन येते, गेलं तर चालेल ना? त्यावर प्रतिमा बोलते की थांब, मी हे सगळं आवरून येते तुझ्यासोबत. त्यावर सुमन बोलते की नाही, मला एकटीलाच जायची इच्छा होते, मी एकटीच जाऊन येते. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता तन्वीचा खिचडी भात वगैरे बनवून झालाय आणि आता सगळेजण पंक्तीला बसलेले असतात. तर तन्वी बोलते, वाढू का मी आता यांना? त्यावर सायली बोलते की अगं थांब, आधी त्यांची पाद्यपूजन कर आणि मग त्यांना जेवायला वाढ. त्यावर आता तन्वी बोलते, काय पाद्यपूजन, ते काय असतं बरं? त्यावर पूर्णाजी सांगते की अगं, पाद्यपूजन म्हणजे त्या सगळ्यांचे पाय धु, हळदी कुंकू वाहा, त्यांना नमस्कार कर आणि मग त्यांना जेवायला वाढ. आता खरं तर हे ऐकल्यावर तन्वी मात्र आता अश्विनकडे पाहत असते आणि अश्विनही थोडा आश्चर्यानेच पाहत असतो की आता हे काय नवीन. तर अर्जुनला मात्र हसू येत असतं. त्यावर पूर्णाजी पुढे बोलते की अगं, तू अश्विनकडे काय पाहतीयेस, त्याला काय माहित बरं या सगळ्या गोष्टी, आवर पटकन. त्यावर अश्विनही बोलतो की तन्वी, हो ते जसं सांगतायत ना तसं सगळं कर, सगळं कसं अगदी व्यवस्थित व्हायला हवं, हं, कर तू सुरुवात. आणि तेवढ्यातच आता विमल तिथे त्यांचे पाय वगैरे धुण्यासाठी हळदी कुंकू वगैरे, पाणी, परात, नॅपकिन सगळं काही आणून देते तन्वीकडे. आता कल्पना लगेच तिला बोलते, ते नॅपकिन वगैरे परातीतून बाहेर काढून ठेव बरं, त्यांचे पाय परातीमध्ये घे आणि ते व्यवस्थित धुवून नॅपकिनने पुसून मग हळदी कुंकू वाहा. तर खरं तर आता तन्वी त्या माणसांचे पाय धुतीये, पण तिची खरं तर हे सगळं काही करायची बिलकुलही इच्छा नाहीये आणि मनाविरुद्ध आता सगळ्यांसमोर नाटक करायचं म्हणून ती हे सगळं काही करतीये, हे सरळपणे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय. तर तिची ही फजिती पाहून बाकी सर्वजण हसत असतात, पण अश्विनला मात्र भारी कौतुक वाटत असतं तिचं. तर कल्पना पूर्णाजीच्या कानात पुटपुटते की सायलीने मात्र तन्वीची चांगलीच जिरवली आहे आज. आणि आता सगळ्यांचे पाय वगैरे धुवून झाल्यानंतर पूर्णाजी तिला सांगते की सर्वांना नमस्कार कर, सगळ्यांच्या पाया पड आणि मग ताटं वाढ.
तर आता सगळ्यांना नमस्कार वगैरे करून झाल्यावर तन्वी आता सर्वांना जेवण वाढत असते. आता खरं तर हे सगळं करून तन्वी जाम थकून गेली आहे आणि हे सगळं करायची तिची बिलकुलही इच्छा नाहीये, हे तिचं तोंड पाहूनच समजते. तर अश्विनला मात्र भारी कौतुक आहे, पण बाकी सर्वजण तिची सगळी ही फजिती पाहून मात्र हसतायत तिच्याकडे पाहून. तर आता तन्वी त्यांना विचारते की अजून वाढू का तुम्हाला? गोड मानून घ्या मी जे काही बनवलंय ते. त्यावर पूर्णाजी बोलते की त्यांना पोटभर जेवायला घाल, असं विचारायचं नसतं, वाढायचं असतं. वाढ त्यांना, त्यांचे पाण्यातलं संपलंय सगळं. तर आता त्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर पुढे आता सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. तर सायली अजून देखील त्याच गोष्टीचा विचार करत असते की तन्वीने म्हणजेच प्रियाने सदा आणि मैनाला पैसे का दिले असतील. तर अर्जुन देखील कसलीशी फाईल पाहत विचारात गुंतलेला असतो. तर सायली तेवढ्यात त्याच्याकडे येते आणि बोलते की काय हो, हे प्रिया केव्हापासून या दोघांना मदत करते, सायली आणि मैनाला? तिचा काय संबंध आहे या दोघांशी? आणि मुळातच तिने त्यांना कर्ज वगैरे दिलंय या गोष्टीवर माझा तर काही विश्वास बसतच नाहीये. त्यावर अर्जुन देखील बोलतो की हो, आणि आपण त्यांना विचारायला गेल्यानंतर ते काही एक सांगणार नाही, तेही तन्वीसारखं खोटंच बोलणार आहेत. आणि तेवढ्यातच अर्जुनच्या फोनवर मेसेज येतो. आता चैतन्याने त्याला मेसेज केलेला असतो की महिपतच्या घरामध्ये जो कोणी माणूस शिरलाय त्याचा फोटो वगैरे पाठवलेला असतो आणि बोलतो की हा माणूस आहे की बाई आहे हे तर काही समजत नाहीये. त्यावर आता सायली बोलते की अहो तुमचं लक्ष कुठे आहे, तुम्ही मोबाईलमध्ये काय पाहताय? आता अर्जुन सायली सोबत बोलतो की हो हो, मी तोच मैना आणि सदाशिवचाच विचार करत होतो मी. तर तेवढ्यात परत दुसरा मेसेज येतो आणि दुसरा मेसेज असतो की त्या माणसाने जे काही पाहिलंय, तू एकदा जाऊन त्या माणसाला भेट, आपल्याला काही माहिती कळते का ते समजेल, उद्याच भेट त्याला. आता अर्जुन मात्र हा मेसेजेस पाहत असतो. तर सायली लगेच त्याच्या हातातून फोन काढून घेते आणि बोलते की काय चाललंय तुमचं, मी इथे काहीतरी बोलते महत्वाचं. त्यावर अर्जुन बोलतो की अगं फोन दे, अगं ते एका महत्वाच्या क्लायंटचं डिस्कशन सुरू आहे, मी त्यांना रिप्लाय करतो फक्त आणि मग आपण बोलूयात. त्यावर सायली बोलते की ते क्लायंट वगैरे ना सगळं ऑफिसमध्ये, आता घरी आहात ना तुम्ही, आता आपण सदा महिन्याच्या विषयावर बोलतोय ना, मग हे काय चाललंय बरं तुमचं? आता अर्जुन तिच्या हातातून फोन हिसकावण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात मात्र फोनच ऑफ होतो. त्यावर अर्जुन बोलतो की ऑफ झाला, बरं झालं, म्हणजे बघ. त्यावर सायली बोलते की म्हणजे बघा, त्याला सुद्धा कळालं की हे काही ऑफिसचं काम करायची वेळ नाहीये म्हणून. त्यावर अर्जुन लगेच बोलतो की हो. त्यावर सायली बोलते की आता आपल्याला असा कोणीतरी व्यक्ती शोधायला हवाय की जो आपल्याला सदा आणि महिन्याबद्दल सगळं काही खरं सांगेल, त्यांच्या मुळाशी जाता येईल त्या व्यक्तीच्या मदतीने. आणि आता अर्जुन आणि सायली दोघांनाही एकदम सुचतं की अशी एकच व्यक्ती आहे, ती बाई, म्हणजे ही तीच बाई आहे की जिने त्यांना सांगितलेलं असतं की सदा मैनाने त्यांची मुलगी हिला भीक मागण्यासाठी वगैरे विकलेली असते ती. तर संध्याकाळी आता सगळेजण जेवणासाठी टेबलवर जमलेले असतात. तर आता सायली आग्रह करून कल्पनाला देखील जेवायला बसवते. तर कल्पना बोलते की मला ना खरं तर अस्मिताचीच खूप काळजी वाटतेय, तिचे आता दिवस भरत आले ते, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र थोडंही हसू नाहीये. त्यावर आता प्रताप बोलतो की तो तिचा नवरा आहे ना, आपण तिच्यासाठी त्याला घरामध्ये सहन करतोय, तो असताना कसं तिच्या चेहऱ्यावर हसू येईल बरं? त्यावर आता ही सायली बोलते की मी एक सुचवू का तुम्हाला? नाही म्हणजे इथे अस्मिता ताईंसाठी आपण जर सचिन भाऊजींशी चांगलं वागलो तर. त्यावर आता पूर्णाजी बोलते की काहीही झालं तरी सचिनला आपल्याला आता अस्मिताची डिलिव्हरी होईपर्यंत सहन करावंच लागणार आहे, आपण या गोष्टीचा निर्णय तेव्हा घेऊयात. त्यावर आता सायली बोलते की खोटं खोटं का होईना, पण त्यांच्याशी थोडंसं चांगलं वागायचा आपण प्रयत्न करूयात. त्यावर आता अर्जुन बोलतो की मला अजिबातही जमणार नाहीये हे त्या माणसाशी चांगलं वागायला. त्यावेळेस सायली समजावते की अहो खोटं खोटं चांगलं वागा असं मी म्हणतच नाहीये, थोडासा चांगला वागायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यांच्यासाठी नाही तर आपल्याला हे सगळं काही अस्मिता ताईंसाठी करायचंय आणि त्यांची डिलिव्हरी होईपर्यंतच आपल्याला हे करायचंय, त्यानंतर नाही काय. आपल्याला आता अस्मिता ताईंचा विचार करायला हवाय की नको? एकदा त्यांच्या डिलिव्हरीपर्यंत तरी ते खुश असायला हवेत ना. तेवढ्यात प्रताप बोलतो की अस्मिताच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यावर आता पूर्णा आजी देखील अर्जुनला समजावते, हे बघा
आता सायली म्हणते ते बरोबर आहे. आता आपल्याला फक्त आणि फक्त अस्मिताचा विचार करायला हवाय. आता त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच अश्विन आणि तन्वी तिथे येते आणि अश्विन बोलते की काय, मला सायली वहिनी तुझा हा प्लॅन मला अजिबातही आवडलेला नाहीये. नाही म्हणजे कसा वागलाय तो माणूस, आणि त्या माणसाशी आपण खोटं खोटं का होईना चांगलं वागायचंय. मला नाही जमणार आहे हे. आता तन्वी मात्र सगळ्यांसमोर चांगलं बनायचं नाटक करत अश्विनला समजावत असते की अश्विन, अरे तू असं काय करतोस. अरे बाबा आणि अर्जुन देखील आता खोटं खोटं का होईना सचिन सोबत चांगलं वागायला तयार झालेत ना. अरे मग तू का नाही म्हणतोयस. आणि हे बघ, आपल्यासाठी या घराची शांती आणि अस्मिताचं सुख महत्वाचं आहे की नाही. मग त्यासाठी का होईना, थोडंसं का होईना, पण सचिन सोबत चांगलं वागायला काय हरकत आहे बरं. सायली एकदम बरोबर म्हणतीये. आणि बस तू इथे जेवायला बस बरं, मी वाढते तुम्हाला सगळ्यांना. आणि आता ही मनातच बडबडत असते की सायली, तुझी साथ देण्यातच माझं भलं आहे म्हणून. तर आता ही तन्वी बळजबरीने आता अश्विनला देखील त्याच्या सोबत आणून बसवते जेवण करण्यासाठी. आणि आता ही सगळ्यांना जेवण वाढत असते. तर सायली बोलते की मी आलेच अस्मिताताईंना आणि सचिन भाऊजींना जेवायला बोलावून. तर आता ही नेमकं उलटं वाढते. आता पूर्णाजी बोलते की अगं हे काय केलंस तू, उलटं वाढलंस. कोशिंबीर डाव्या हाताला आणि भाजी उजव्या हाताला वाढायची असते. त्यावर आता कल्पना तिला बोलते, तन्वी अगं तू हे सगळं इंटरनेटवर सर्च कर, तिथे सगळं मिळेल. तू आता ठरवलंयस की नाही घर सांभाळायचं, मग थोडी मेहनत तर करावीच लागेल ना. तर इकडे आता अस्मिता सचिनला बोलत असते की मला खरं तर ह्या असं रूममध्ये बसून जेवायचा कंटाळा आलाय, चल ना आपण बाहेर जाऊन सगळ्यांसोबत जेवण करूयात. त्यावर हा सचिन बोलतो की दुपारी गेलो होतो ना आपण, तू पाहिलंस ना मम्मा आणि पूर्णा आजी कसे वागले माझ्याशी, जसं काय मी अदृश्यच होतो, मी तिथे नव्हतोच असं वागले. त्यावर आता अस्मिता त्याला बोलते की अरे असे कुठं, उलट ते बोलले ना की तुला काय हवं नको ते सगळं मिळायला हवं म्हणून. त्यावर सचिन बोलतो की इथे जर माझा सतत अपमान होणार असेल ना तर मी अजिबातही इथे राहणार नाहीये. फक्त तुझी डिलिव्हरी होईपर्यंत तुझ्यासाठी बाळासाठी मी इथे थांबलोय वगैरे, नाहीतर मी माझ्या आईबाबांकडे केव्हाच निघून गेलो असतो. मी असा सततचा माझा अपमान वगैरे सहन करू शकत नाहीये. तर अस्मिता त्याला बोलते की बघ, आधी कसं तू आणि घरचे किती छान वागायचात, मला आता देखील तुम्ही एकमेकांशी असंच वागायला हवंय. आणि काही चुकीचं वाटतंय का रे मला. आता खरं तर ही अस्मिता सचिनला समजावण्याचा प्रयत्न करते, पण हा मात्र अडून बसलाय. आणि तेवढ्यातच आता सायली तिथे येते आणि बोलते की अस्मिता ताई, चला ना जेवायला चला, सगळेजण तुमच्या दोघांची वाट बघताय जेवणासाठी. आता हे ऐकून अस्मिता देखील थोडीशी आनंदते आणि बोलते की काय, आमच्या दोघांची वाट बघताय जेवणासाठी. त्यावर सायली बोलते की हो, तुमच्या दोघांची वाट पाहताय सगळेजण जेवणासाठी, चला लवकर. आणि खरं तर आता आपल्या दोघांची म्हणजे आता घरचे सचिनला देखील एक्सेप्ट करायला तयार झालेत हे आता अस्मिताला कळालंय आणि ती थोडीशी आनंदली आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन आता त्या बाईपर्यंत पोहोचतात तिच्या घरी आणि तिला विचारतात की सदा आणि मैनाने त्यांची मुलगी तुला विकली होती ना. त्यावर ती सांगते की हो, त्यांनी त्यांची 5वी मुलगी मला विकली होती. आता 5वी मुलगी हे ऐकल्यावर हे दोघेही शॉक होतात की यांना 5 मुली आहेत. त्यावर आता ती बाई सांगते की त्या मुलींच्या शाळेमध्ये जाऊन तपास काढा, तिथे तुम्हाला नक्कीच काहीतरी भेटेल. आणि आता सायली आणि अर्जुन पुरावे गोळा करण्यासाठी त्या शाळेमध्ये जाऊन जुने रेकॉर्ड्स वगैरे तपासत असतात. तर तेव्हाच त्यांना या प्रियाचा म्हणजेच बबलीचा लहानपणीचा फोटो मिळतो आणि त्या फोटो समोर तिचं नाव बबली सदाशिव लोखंडे लिहिलेलं असतं. त्यावर सायली बोलते की म्हणजे प्रियाच बबली आहे, प्रियाच बबली सदाशिव लोखंडे आहे, ती तन्वी नाहीच आहे. आता तन्वीचं सगळं सत्य या दोघांसमोर आलंय. आता हे सगळं सत्य ते घरच्यांना कधी आणि कसं सांगतील आणि घरचे कसे रिॲक्ट करतील हे मात्र आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच पाहायला भेटेल. त्यामुळे उद्याचा एपिसोड पाहायला देखील विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.